मला असं वाटतं ही खूप दुर्दैवी घटना आहे। राजकारणात मतभेद हे असलेच पाहिजेत। एका सशक्त लोकशाहीमध्ये मतभेदच जिथे असतील त्याला लोकशाही म्हणतात आणि मनभेद किंवा एवढी कटुता हे असणं हे खूप दुर्दैवी आहे। महाराष्ट्रात वाचाळवीरांची कमतरता नाही, पण त्यातून जे सत्तेमध्ये असतात त्यांच्यावर ह्याची जबाबदारी जास्त असते। एक खूप अस्वस्थ करणारी, वेदना देणारी जी घटना काल झाली त्याचा मी जाहीर निषेध करते आणि विनम्र विनंती माननीय मुख्यमंत्र्यांना करते की मान्य आहे तुम्ही सत्तेत आहात, मान्य आहे तुम्हाला एवढा मोठा मॅन्डेट दिलाय, पण माझी एक सुसंस्कृत महाराष्ट्राच्या सुसंस्कृत मुख्यमंत्र्यांकडून माझी अपेक्षा आहे की ते त्यांच्या टीममधल्या लोकांना जरूर सांगतील हा छत्रपतींचा महाराष्ट्र, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र। त्यामुळे हा सुसंस्कृत महाराष्ट्राला गालबोट लावू नका अशी माझी विनंती। वापर करू नका, तरी सुद्धा मी कुणाचीही माफी मागणार नाही, पवारांची माफी मागणार नाही आणि मी जे वक्तव्य केलेलं आहे त्याबद्दल माफी मागणार। मला वाटतं हा प्रश्न किंवा हे स्टेटमेंटवर काय म्हणणं आहे हे मला विचारायच्या ऐवजी मी हे माननीय मुख्यमंत्र्यांना विचारलं पाहिजे, कारण का माननीय मुख्यमंत्र्यांनी तो सुसंस्कृतपणा दाखवलाय त्याबद्दल मी माननीय मुख्यमंत्र्यांचे जाहीर आभार मानते। पण त्यांच्या टीममधल्या लोकांनी कसं वागायचं आता त्याची अकाउंटेबिलिटी माननीय मुख्यमंत्र्यांनाच ह्याचं उत्तर असेल। पण हे जे काय झालं हे दुर्दैवी झालं आणि कुठल्याच म्हणजे आमच्याही बाजूनी किंवा त्यांच्याही बाजूनी कोणीच अशी स्टेटमेंट कधीच करू नये ह्या मताची मी आणि खूप महाराष्ट्राचं नुकसान ह्याच्यामध्ये होतं। मला नाही सांगता येणार, माननीय मुख्यमंत्र्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून त्याच्यावर क्लॅरिफिकेशन दिलंय, त्याच्यामुळे माझी अपेक्षा आहे की माननीय मुख्यमंत्र्यांचा मान ठेवून थोडासा सुसंस्कृतपणा या राज्यात आणण्यासाठी आम्ही सगळ्यांनीच प्रयत्न केले पाहिजेत आणि आज माननीय मुख्यमंत्र्यांनी जो एक स्टेटमेंट केलंय त्याच्याबद्दल मी माननीय मुख्यमंत्र्यांचे आभार मानते। हा प्रश्न मला विचारायच्या ऐवजी या मंत्रालयात जाऊन विचारला पाहिजे, कारण का ते त्या टीममध्ये काम करतात। ते जर माझे सहकारी असते तर माझी लाईन ही टोकाचीच असती, कारण हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे। मी पुन्हा सांगते आपल्याला की मतभेद हे असलेच पाहिजेत, मनभेद असता कामा नये आणि इतकी वैयक्तिक जाऊन टीका कुणावरही करणं कुठल्याच बाजूनी म्हणजे ना आमच्या बाजूनी व्हायला पाहिजे ना समोरच्या बाजूनी व्हायला पाहिजे, कारण का ह्याच्यात महाराष्ट्राची संस्कृती ह्याला काळीमा फासल्यासारखं होतं, दुर्दैवी आहे।